नमस्कार मंडळी, आज आम्ही निघालो आहोत आमच्या कम्युनिटी एक्सटेन्शन पोस्टिंगसाठी आणि सध्या आम्ही मोबाईल व्हॅनमध्ये आहोत. एक नवीन अनुभव, नवीन ठिकाण आणि खूप साऱ्या आठवणी बनवणार आहोत. आज बसमध्ये सगळ्यांची मस्ती चालू आहे. कोणी गाणी गातं आहे, कोणी रील बनवतं आहे आणि आम्ही सगळे फुल एन्जॉय करत आहोत हा प्रवास. आणि अखेर आम्ही पोचलो नेरेपाडा ह्या गावामध्ये. ॲप्रन घातले आणि सगळीकडे आंब्याची झाडं बघून खरंच मला माझं गाव आठवलं. तो शांतपणा, तीच हवा आणि अगदी कोकणसारखी फिलिंग. बघा आंबे किती मोठे आहेत. गावची आठवण येते, कधी जाऊ यार. आणि मग पुढे निघालो. मी आणि माझी एक मैत्रीण, आम्ही दोघी एकाच पोस्टिंगमध्ये आहोत. खरं सांगायचं तर BPTला जॉईन झाल्यापासून आमची मैत्री आहे आणि आजही एकत्रच असा हा प्रवास करताना खूप स्पेशल वाटतंय. इथे एक खूप सुंदर आणि जुनं हनुमान मंदिर दिसलं. आम्ही तिथे जाऊन दर्शन घेतलं. खूप पॉझिटिव्ह आणि पीसफुल वाईब होती तिथे. अगदी मन शांत झालं. आणि मग सुरू झालं आमचं ॲक्च्युअल काम. घराघरात जाऊन विचारत होतो, तुम्हाला ट्रीटमेंटची गरज आहे का? लोकांशी बोलताना खूप काही शिकायला मिळालं, त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या स्ट्रगलबद्दल. पण एक गोष्ट खूप जाणवली, काही लोक खूप इमोशनल होते आणि मेडिकल ट्रीटमेंटबद्दल थोडे घाबरलेले होते. पूर्वीच्या काही वाईट अनुभवांमुळे त्यांचा हॉस्पिटलवरचा विश्वास कमी झाला होता. एका घरी तर त्यांनी सांगितलं त्यांच्या पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतं. हजारोंचं इंजेक्शन मागितलं पण पेशंटला भेटायला पण दिलं नाही आणि काही दिवसात तो पेशंट गेला. हे ऐकून खरंच खूप वाईट वाटलं, पण आम्ही त्यांना शांतपणे समजावलं, त्यांचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न केला. एक छोटा मेसेज, सगळेच मेडिकल प्रोफेशनल सारखे नसतात. खूप जण मनापासून काम करतात लोकांना बरं करण्यासाठी आणि पेशंटसाठी. भीती नका बाळगू. योग्य डॉक्टर आणि योग्य ट्रीटमेंट निवडणं खूप महत्त्वाचे आहे. ट्रस्ट आणि कम्युनिकेशन असेल तर ट्रीटमेंट पण बेटर होते. आणि मग आम्ही निघालो थोडे थ्रिलिंग ॲडव्हेंचरसाठी. माझ्या फ्रेंड्सने आधी सांगितलं होतं की इथे एक छोटी नदी आहे. रस्ता खूप नॅरो होता, सगळीकडे सुकलेली पानं पडलेली, मध्येच करवंदाचे झाड, बेलपत्राचे झाड आणि खूप साऱ्या आंब्यांची झाडं. आज जाताना अगदी घनदाट जंगलासारखं फील येत होता. आणि पुढे गेल्यावर ती छोटीशी एक नदी दिसली. पाण्यात छोटे छोटे मासे होते. तुम्हाला दिसतायत का? मला वाटतं कॅमेऱ्यामध्ये क्लिअर नाही दिसत. आणि मग परत आलो. रस्त्यात कोंबड्या आणि त्याची छोटी पिल्लं दिसली. खूपच क्यूट होती. आणि मग 4 नंतर घरी गेले आणि स्वतःसाठी एक गडबड आईस्क्रीम मागवली. गडबड आईस्क्रीम तर रेडी होते. तर चला मग भेटूया नंतर नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजचा दिवस खूप स्पेशल आणि मेमोरेबल होता. काम, ॲडव्हेंचर आणि खूप साऱ्या आठवणी. असा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. थँक्यू अँड थँक्स फॉर वॉचिंग.